सध्या आपण आहोत होम मिनिस्टरच्या सेटवरती. नुकतं शूट पूर्ण झालं आहे आणि इथे आपल्यासोबत व्हेंटिलेटरची टीम आहे आणि ह्या 4 पैकी कोणतरी एक आहेत विजेते, ते तुम्हाला एपिसोडमध्ये कळेल. पण सध्या आपल्यासोबत आहेत व्हेंटिलेटरसाठी तुम्ही खास. आज इकडे होम मिनिस्टरमध्ये पहिल्यांदा सेटवर खूप सारे गेस्ट आलेले, जे सरांनी सांगितलंच. पण तसंच तुमच्या व्हेंटिलेटरच्या शूटमध्येही 116 आर्टिस्ट आहेत जे अभिनय करणार आहेत आणि वर आहेत रोहन, जसं म्हणाला तसं. तर एवढ्या सगळ्या कलाकारांसोबत एकत्र काम करतात आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही इथे केस, साड्या, तुम्ही कसे आलात ह्याच्यावरती बोलणं झालं आहे. म्हणजे तिथे काय झालं असेल? खूप मज्जा. पण तिथे आम्हाला चान्स दिला नाही राजेशनी, कारण त्यांनी ठरवलं होतं की कोणाचं कॅरेक्टर कसं हवं आहे. आणि खरं तर आम्हाला कोणालाच मेकअपच नव्हते. आम्ही जसे आहोत तसेच आम्हाला सादर केलं गेले. त्यामुळे आम्हाला गप्पा मारायला, खायला प्यायला भरपूर वेळ राजेश आणि रोहनने दिला. त्याच्यामुळे खूप मजा आली. जनरली काय होतं की सकाळी 4ला उठून सगळं तयार करायचं, असे मोठे डबे भरायचे आणि लोकांकरता घेऊन यायचं खायला. सवया मोडल्या आपण भेट जनरली आमच्या दोघींचं एकही दिवस एकत्र शूटिंग नव्हतं. जनरली काय होतं की बायकांना ना व्हॅनिटी मिळाली आणि त्याच्यामध्ये एका खोलीमध्ये जर 2च्या वर एखादी आली की ना, प्रोडक्शन इधर और कोई वैनिटी नहीं है क्या, और कोई रूम नहीं है क्या, एक ही 3 कैसे बैठेंगे यार, ऐसा नहीं हो सकता. पण इथे जो पद्मश्री त्याला तिकडे का बसवलं आहे, इकडे आणा, हे जरा व्हॅनिटीमध्ये सगळी दारं मधली उघडून टाका. आणि सगळे आम्ही दारं उघडून टाकली, सगळे आम्ही एकत्र होतो. तर हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये आम्ही होतो. आम्हाला तिथे ठेवलं होतं त्यांनी, कारण तिथे सगळे आम्ही, पण तिथे पुरुष पण आमच्या तिथून बसायचे आणि आम्ही गप्पा मारायचो. धम्माल केली आम्ही. पिकनिक होती आमच्यासाठी ती. ही जी आपुलकी आणि आपलेपणा जो आहे ना, तो तुम्ही जेव्हा पिक्चर बघाल तेव्हा तुम्हाला तिथे दिसेल. आणि तो जरुरी होता. म्हणजे इकडे जर आमचं आपसात सगळ्या आर्टिस्ट लोकांचं असं नसतं ना ट्युनिंग, तर मग ते जेव्हा आपण व्हेंटिलेटरमध्ये ती फॅमिली बघतो जी खरंच एखाद्या कठीण प्रसंगी एकत्र आलेली असते, ती मग ते सगळं फेक वाटलं असतं. मग फेक वाटतं. जॉईंट फॅमिलीमध्ये एक कर्ता पुरुष असतो, त्यांनी काहीतरी एक नियम घातलेले असतात, घरातली सगळी लोक फॉलो करतात. तसं एक कोणतरी आमच्याकडे करता लागतो, तशी आमच्या सुलभाताई आहे. कारण का माहितीये, आता इतकं त्यांना हिंदीमध्ये इतकी लोक ओळखतात. आम्ही गेलो होतो फंक्शन्सला, ट्रेलर रिलीजला गेलो होतो, त्याची पार्टी होती. त्याने मे मेरी टीम के साथ बैठूंगी, त्या मला आमच्या असं पदराखाली घेऊन, आम्हाला इतकं वाटतं त्यांच्याबरोबर ना, त्याच अशा आहेत. मग आम्ही कुठे काय करणार, संबंधच नाही. आम्ही म्हणजे आम्ही करता पुरुष राजेशने आम्हाला नाही. आणि तीच भावना ना, तीच भावना पुरुष कलाकारांमध्ये पण सगळ्यांमध्ये, की शूटिंग करताना इव्हन बोमन इराणी, काय आशुतोष गोवारी, ही तर हिंदीतली केवढी मोठी नावं आहेत, ते सुद्धा ना आमच्यामध्ये मिक्स व्हायचे. की त्यांनी सुद्धा आम्हाला काही दर्शवलं की आम्ही खूप मोठे होते, आम्ही हिंदीतनं आलो आहे, ते काय मराठी लोक आहेत, हे कधी त्यांनी हिणवलं तर ना, ते एक राजेशचं तर आहेच. म्हणजे त्याने जे त्याचे मित्र जमवलेत ते, पण त्यांनी आमच्याबरोबर पण सामावून जाणं, की सत्याशिवाय नाना जोशी आहे, त्यांची विचारपूस करणं, त्यांची चौकशी करणं, त्यांना सुखरूप घरी सोडणं, हे सुद्धा ते दोघं करत होते. आणि ते सुद्धा आमच्यात सामान, की ते आजोबासुद्धा कधी त्यांनी जास्त हे केलं नाही की मला जरा खुर्ची द्या, मला जरा चहा द्या, ते शांत बसून असायचे. आणि त्यामुळे ना खूप मजा आली शूटिंग करताना. ही आम्ही मजा मस्ती तर खूप केली, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण शूटिंग करताना जी डिसिप्लिन सगळ्यांनीच जी पाळली, तिकडे एकानीही कधी मजा मस्ती की जाऊ दे हिला हसव तिला हसव, नाही तर हे खूप करतात की खूप एरवी मेकअप रूममध्ये जवळ आले ना की ती जवळीक शूटिंगमध्ये चुकीच्या तऱ्हेने दिसते, की हिच्या शॉटला तिला हसव किंवा मजाच कर, असं कोणी नाही केलं. त्याच्यामुळे अत्यंत डिसिप्लिन आणि सिन्सिअरली शूट झालं. नमस्कार, मी मंगेश देसाई. सबस्क्राईब करा राजश्री मराठी.